मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव येथील जे शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण चालू आहे त्या संदर्भातील बातमी। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। आज आम्ही सर्व गोदावरी बचाव संघर्ष कृती समितीचे सदस्य तसेच सुरेगाव, सांगवी भुसार व कोळगावथडी गावचे ग्रामस्थ शेतकरी आज सुरेगावमध्ये झालेला वाळू लिलाव बंद करण्यात यावा या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत। आमची मागणी आहे की लिलावामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्या लिलावधारकाच्या उत्खनन केलेल्या जागेचे तात्काळ पंचनामे करून गुन्हे दाखल करावे, तसेच लिलावधारकाच्या अवैध वाळू उत्खननाला पाठीशी घालणाऱ्या अटी व शर्तीच्या महसूल अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रमाणे तात्काळ गुन्हे दाखल करून तातडीने निलंबित करावे। तसंच आत्ता सध्या सुरेगाव, सांगवी भुसार, कोळगावथडी येथे वाळू लिलावामुळे या ठिकाणी भूजल पातळी खालावली जाऊन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, म्हणून आमचा सर्व शेतकऱ्याचा पाण्यासाठी हा लढा आहे। म्हणून तात्काळ हा झालेला लिलाव व होणारे लिलाव बंद करावे ही आमची सुरेगाव ग्रामस्थ व शेतकऱ्याच्या वतीने मागणी आहे। सुरेगाव, सांगवी, कोळगावथडी गोदावरी बचाव समितीच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर जो सुरेगाव येथे वाळू लिलाव चालू आहे त्या विरोधात उपोषण सुरू केलेलं आहे। वाळू लिलाव सरकारने केला तो बेसिकली शासनाने जलसंपदा खात्याने मिश्रित वाळू म्हणून रिपोर्ट दिलेला होता, परंतु लिलाव चालू झाल्यानंतर साधारण 1.5 महिन्याचा कालावधी पूर्ण होऊनही कुठल्याही जलसंपदा अधिकाऱ्यांनी यात वाळूमध्ये मातीचं प्रमाण किती आहे याची साधी पाहणी केली नाही। त्यानंतर RTOसुद्धा इकडं कधी आले नाही। अनेक बेकायदेशीर वाहनं इथं लिलावात चालू असताना दिसतात। CCTV बंद करून राजरोस बेकायदेशीरप्रमाणे पण उपसा होत असताना गावकऱ्यांना आढळत आहेत। आणि आज तिथं एकाच ठिकाणी साधारण 35 ते 40 फूट खोल खड्डा झाल्यामुळं 2-3 गावामध्ये पिण्याचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण होत आहे। आत्ताशी उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, तर पुढं जनावरांचं, माणसांचं पाण्यासाठी कसे हाल होणार ही चिंता आम्हाला लागलेली आहे। आणि जे काही सरकारच्या नियम अटी आहेत त्यात फारशा काही पाळलेल्या आहेत असं दिसत नाही, तरी शासनाने याची गंभीर नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती। मी वेळापूरचा शेतकरी सुनील आबासाहेब मुकळ, मी शासनाला माझे तीव्र भावना अशी विनंती करू शकतो की हे जे आज कोपरगाव तालुक्यामधले सुरेगाव शेजारच्या गावातले जे शेतकरी इथं उपोषणाला बसलेले, तर यांच्या ज्या मागण्या आहे की खाली आमच्या गावात जो वाळू म्हणजे माती मिश्रित असा जो वाळूचा निलाव दिलेला होता आणि त्यानुसार निलाव चालू आहे, तर 2015 साली मायगावदेवी आणि वेळापूर या 2 गावांमध्ये निलाव दिलेला होता। तर त्या निलावाच्या अनुषंगाने शासनाने त्यावेळेस नियम अटी दिलेल्या होत्या की बाबा त्याचा जो निधी आहे, त्याचा जो जमा होणारा पैसे आहे त्याच्यातला 30% निधी हा ग्रामपंचायतकडे विकासाच्या पर्यावरणासाठी आणि त्याच्यासाठी दिला जायचा, परंतु अद्याप आमच्याच ग्रामपंचायतला तो निधी वर्ग झालेला नाही किंवा आलेला नाही। तर आज तर तशी काही परिस्थिती नाही, परंतु पाण्याची पातळी खालवलेली आहे। फेब्रुवारी महिन्यात पाणी संपलेलं आहे आणि अगोदरच शासनाने दुष्काळ महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेला आहे 40 तालुक्यांमध्ये, त्याच्यात काही गाव। तर आत्ताच पाण्याची पातळी अशी आहे, नैसर्गिक काही कोप झाला आणि आता या पर्यावरणातून वाळूचा जर उपसा होऊन ते पण ऐवत वाळू इतकी प्रमाणापेक्षा, तर पाण्याचा स्रोत कमी होऊन भूजल पातळी खालवलेली। पर्याय दोन्ही गावच्या जे शेतकऱ्यांची आहे, दोन्ही बाजूचे गोदावरी नदीकडेचे ते शेतकरी त्यांच्या पिण्याच्या पाण्यापासून आणि त्या जनावरांच्या याच्यापासून वंचित राहिलेत। त्यांना याच्यासाठी पाण्याची गरज आहे। सगळे पाणी टंचाईसाठी टँकर नियुक्त करतं, तर माझे कांदे ऊस आहे पीक, तर आता एकदा गंगेतच पाणी नाही, आडतच नाही तर पोऱ्यात काय। तर या वाळूच्या निलावामुळे असा पर्याय
निर्माण झालेले आहे. तर शासनाला माझी विनंती आहे का या निलाव थांबून आणि जो आमचाही विकास निधी आहे तो मायगाव देवी आणि वेळापूरचा 2015 तो द्यावा. आणि हा ऐवज वाळू उत्खनन करून जे वाळूचा पासूनचं पर्यावरणाचा ऱ्हास आणि पिण्याच्या पाणी, माणसं जगले तर सगळे अन्न वस्त्र निवारा. तर आता लोकांना घरं बांधण्यासाठी चांगली सुविधा आहे, त्याचा उपक्रमाचं स्वागत करतो. पण त्या नियम अटी शेतीला लागून नाही आहे. याच्यासाठी सगळ्या यंत्रणेची चौकशी करून वाळू निलाव त्वरित बंद करून कारवाई करावी. आज या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामधील गोदावरी बचाव कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी लावलेलं आहे. तर हे शेतकऱ्यांचं उपोषण आहे. तर याच्यामध्ये मागण्यांचं स्वरूप असं आहे की जो लिलाव झालेला आहे तर या लिलावाच्या संदर्भामध्ये जे उत्खनन होतं आहे हे उत्खननसुद्धा बेकायदेशीर होतं आहे. याचे अनेक पुरावे आम्ही संबंधित महसूलला दिलेले आहे. आणि जेवढा तुम्हाला जो एक हे दिलेला आहे ठेका, जेवढं तुम्हाला तेवढे मोजमाप दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त हे लिलाव होतं आहे. सांगवी हद्दीमध्ये होतं आहे, कोळगाव तळी हद्दीमध्ये होतं आहे, अशा देखील पुरावे या ठिकाणी दिलेले आहे. यानंतर नियम आणि अटीचं शर्तीचं अजिबात कुठं या ठिकाणी या लिलावामध्ये पालन झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये वाहनं कमर्शियल असेल, या ठिकाणी टिप्पर वाहने असेल, याचाही कुठं धाब्यावर बसून हे नियम अतिशय जर बघितलं तर RTO तर आत्तापर्यंत अद्याप आले असतील किंवा नाही आम्हाला माहीत नाही. पण मग हे शेकडो वाहने चालतात कसं काय, संध्याकाळी 7-8 वाजता वाहने वाहतात कसं काय. आणि याच्यामुळे या ठिकाणी जी गोदावरी नदीची भूत पातळी आहे ही खालवलेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असताना आज जर या ठिकाणी पाणी कमी झालं तर या ठिकाणी हे तिरे जे शेतकरी आहे यांना पाणी कुठून येणार. आधीच तर या ठिकाणी पातळी कमी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी जे लिलावधारकाचा अवैध वाळू जो लिलावधारकांना जर आम्ही या ठिकाणी वारंवार या ठिकाणी तक्रारी देतोय, पण याला पाठीशी कोण घालतंय? स्थानिक महसूल प्रशासन घालते. त्यांना पाठीशी कोण, यांना कोण हे करतंय? स्थानिक महसूल घालते, वरिष्ठ महसूल घालते. मी तर असं म्हणतो यांच्यावर सुद्धा यांच्या निलंबनाच्या कारवाया करण्यात याव्या अधिकाऱ्यांवर, अशी देखील आमची मागणी आहे. कारण जर एवढा बेकायदेशीर निलाव या ठिकाणी होतोय तर याला आम्ही न्याय कुणाकडे मागायचे असं वाटायला लागले. समाजाचे रक्षकच जर काहीतरी भक्षकपणा करायला लागले तर आज सामान्य जनता या ठिकाणी न्याय कुणाकडे मागायचा. आणि माळू मिश्रित जे माती मिश्रित असा त्याच्यामध्ये लिलाव आहे, परंतु ही तर चांगली वाळू या ठिकाणी वाहत आहे. मग याच्यामध्ये हाही एक प्रश्न आहे. आणि आज पाण्याचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे, हाही एक प्रश्न आहे. म्हणून सुरेगाव, सांगवी, भुसार, कोळगाव तळी जी वेळापूर असेल ही जी संघर्ष समिती आहे गोदावरीची, यांनी या ठिकाणी जो शिवार जो रस्ता देखील आहे तो रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. म्हणजे एकदम नियमाची पूर्ण पायमल्ली झालेली आहे. तर म्हणून या ठिकाणी आज हे उपोषण लावलेलं आहे. हे उपोषण आज इथं आम्हाला न्याय भेटू अन्यथा नाही भेटू. आम्हाला माहिती आहे, आम्हाला कायद्यावर भरोसा आहे, आम्ही त्या हिशोबाने लढणार आहोत. परंतु न्याय भेटला नाही तर हे आंदोलन अतिशय अजून उग्र स्वरूपाचं होईल, हाच एवढा इशारा देतो. आणि हा ठेका बंद करावा हीच मागणी या ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी सामाजिक कार्यकर्ते